नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर दिनेश कोल्हे. आज आपण बघणार आहे इजिप्तच्या काही बेसिक कन्सेप्ट. त्यापैकी आपण एक सुरुवातीला बघूया इलास्टिसिटी. डेली लाईफ मध्ये भरपूर असे एक्झाम्पल आहेत की ज्याच्यातून आपल्याला इलास्टिसिटी हे समजतं, परंतु आपल्याला ते इंटरनल काही गोष्टी असतात ज्या क्लिअर झाल्या तर आयुष्यात पुन्हा त्या शिकायची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे, चला बघूया मित्रांनो आधी इलास्टिसिटी. इलास्टिसिटीच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. त्यापैकी एक आहे डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन 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 म्हणजे काय ना, समजा एक बॉडी, अशी आपण एक बॉडी समजू, पण तिला या दिशेने फोर्स लावला. काय लावला आपण? फोर्स. तर त्या बॉडीचा आकार बदलतो. समजा ती या प्रकारे झाली. किंवा वायर घ्या, वायर घेतली आपण, एक इलास्टिक वायर असली, स्टीलची वायर घेतली तरी चालेल, आणि तिला या दिशेने फोर्स लावला, ओढली तिला आपण. साहजिक आहे तिची लांबी वाढत असते. म्हणजेच काय डिफॉर्मेशन आणि या गोष्टींचा काय संबंध? डिफॉर्मेशन मीन्स आपण इकडे फोर्स लावला, तिचा आकार बदलला, या बॉडीचा आकार बदलला. वायरला ओढले असता तिचाही आकार बदलला. याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. आणि हे एवढं सोपं असताना आपल्याला इंग्लिश मध्ये लिहिताना याला त्रास होतो. डिफॉर्मेशन, व्हॉट इज डिफॉर्मेशन? सो डिफॉर्मेशन is defined as whenever we apply the external force, then shape and size or dimension of a body changes. It's called as deformation. This is very simple. How to make the sentence? जे काही घडलं आहे, जे काही आपण क्रिया करतोय, जे अनुभवतो आहे, ते फक्त शब्दात मांडायचे. काय की जेव्हा एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय करताय तेव्हा काय होतंय, बॉडीची साईज आणि शेप बदलतं, म्हणजेच डायमेन्शन बदलतं. तर या प्रोसेसला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. क्लिअर ना? तर डिफॉर्मिंग फोर्स, डिफॉर्मिंग फोर्स. आता हा फोर्स कोणता फोर्स आहे? डिफॉर्मिंग फोर्स. ओके, तर ज्या फोर्सने डिफॉर्मेशन होतं, मीन्स deformation take place due to the force, or the force due to which deformation take place is called as deforming force. Clear? Okay, now these are the topic related with the elasticity. Now so generally आपण बघतो तीन प्रकारच्या बॉडी. सॉलिड बॉडी, की काही बॉडींना आपण फोर्स लावले असता त्यांचा आकार बदलत नाही, त्यांना रिजिड बॉडी म्हणतो आपण. काही बॉडीला आपण फोर्स लावला त्याचा आकार बदलतो, आणि जसं तुम्ही फोर्स काढून घेतला, जो काही एक्सटर्नल फोर्स तुम्ही त्या बॉडीवर अप्लाय केलेला आहे, तो जर तुम्ही काढला म्हणजे तर ती बॉडी पुन्हा त्याच्या पुनरूपात येते. पुन्हा फोर्स लावला, तिचा आकार बदलतो, फोर्स काढून घेतला, तिचा आकार पुन्हा रूपात येते. ती आहे इलास्टिक बॉडी. काही बॉडी अशा असतात ज्यांना फोर्स लावला, आकार बदलला, आणि त्या तशाच राहतात जरी तुम्ही एक्सटर्नल फोर्स काढून घेतला तरी. ठीक आहे, अशा तीन प्रकारच्या बॉडी असतात. आज आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे इलास्टिक बॉडीवर. ठीक आहे, नेक्स्ट. सो या बेसवर आपण आता शिकूया याची डेफिनेशन. प्रत्येक बॉडी ही ऍटम मॉलिक्युलने बनलेली असते. तर जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय बॉडीवर, तर त्याच्यात असं काय होतं की तिचा आकार बदलतो, आणि फोर्स काढून घेतला की पुन्हा ते पुनरूपात येतात. असं का? समजा हा ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक कन्सिडर केला आपण. ओके,
आपण याला फोर्स लावला, साहजिक आहे या ब्लॉकचा आकार बदलला जर तो इलास्टिक असेल. असं समजूया हा आपण स्पंज असेल किंवा रबरी बॉल असेल. तर समजा हे मॉलिक्युलर स्ट्रक्चर घेऊ आपण. समजा हा असे त्याचे मॉलिक्युल असतील याप्रमाणे. आणि हे 8 मॉलिक्युल्स एकमेकाशी लाईक स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरने कनेक्ट असतील याप्रमाणे. ओके, म्हणजे थोडक्यात याच्या कॉर्नरला असलेले मॉलिक्युल आपण लाईक अ स्प्रिंग सारख्या स्ट्रक्चरने ते कनेक्ट आहे. आणि हे जे मॉलिक्युल आहे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, 2 मॉलिक्युल मधलं असलेलं डिस्टन्स हे सॉलिड बॉडीमध्ये फिक्स असतं. परंतु होतं काय, जेव्हा आपण या बॉडीला फोर्स लावणार म्हणजे एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, ओके, तर तेव्हा काय होणार आहे, या 2 मॉलिक्युल मधलं डिस्टन्स कमी जास्त होणार आहे. सर्व इथं जिथं जिथं फोर्स लागणार आहे त्या बॉडी मधले डिस्टन्स, त्या मॉलिक्युल मधले डिस्टन्स काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करणार म्हणजे काढून घेणार, तेव्हा काय होणार आहे, हे मॉलिक्युल पुन्हा त्यांच्या ओरिजिनल कंडिशनला जाते. ओके, म्हणजे जेव्हा फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला, झालं काय, डिफॉर्मेशन झालं. क्लिअर. आणि जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केला, काढून घेतला, तर बॉडी ही ओरिजिनल पोझिशनला आली. म्हणजे बॉडी कम इन टू द ओरिजिनल पोझिशन. क्लिअर. याला म्हणतात इलास्टिसिटी. आणि अशी प्रॉपर्टी जी बॉडी दाखवते त्या बॉडीला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. सोपं आहे. आणि समजा तुम्ही म्हणाल मी फोर्स लावला आणि बॉडीचा आकार बदलला, फोर्स काढून घेतला, बॉडी तशीच राहिली, म्हणजे हे परमनंट डिफॉर्मेशन झालं. त्याला म्हणाल आपण अशी बॉडी कोणती असते, साहजिक आहे अशा बॉडीला आपण प्लास्टिक बॉडी म्हणतो. की एकदा आकार बदलला, आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर आणि फोर्स काढून घेतल्यानंतर पुन्हा ती त्याच रूपात राहिली, ओरिजिनल रूपात आलीच नाही, अशा बॉडीला म्हणतो आपण प्लास्टिक बॉडी. होतं काय, whenever we apply the external force, then the intermolecular distance between the molecule is changes. Okay, and that's why the shape and size or dimension of the body is changes. And whenever we remove the external force, that time these are the molecule, they are trying to come into the original position, and that's why body regain into the original position. And such a property is called as elasticity. Okay, clear आहे. आपण 2 मॉलिक्युल मधलं डिस्टन्स इथं म्हटलेलं आहे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. जेव्हा फोर्स लावतो तेव्हा हे बदलत असतं आणि फोर्स काढून घेतला पुन्हा रूपात येतं. तर जेव्हा आपण फोर्स लावतो तेव्हा यांच्यातलं डिस्टन्स बदलतं. 2 मॉलिक्युल मधलं प्रत्येक याच्या आजूबाजूला असलेले हे सर्व मॉलिक्युल यांचं डिस्टन्स बदलतं जेव्हा तुम्ही फोर्स लावताय. ओके, म्हणूनच त्या बॉडीची शेप अँड साईज बदलते, म्हणजे डायमेन्शन बदलतात. पण जेवढा तुम्ही फोर्स एक्सटर्नल साइडने लावताय, आपण काय करतोय, एक्सटर्नल साइडने फोर्स लावतोय, तेव्हा हे मॉलिक्युल ची टेंडन्सी अशी असते की मी माझी जागा सोडणार नाही, तरीही आपण एक्सटर्नल फोर्स लावत असतो आणि त्या मॉलिक्युल त्यांची जागा चेंज करतात. परंतु त्याच टायमाला जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स काढून घेतला समजा, तेव्हा काय होतं, ते मॉलिक्युल पुन्हा रूपात येतात. म्हणजे त्या मॉलिक्युलचा अपोजिट फोर्स असतो. हे मॉलिक्युल त्यांच्यामध्ये जे काही बदल झालेले आहे त्याला ते अपोज करत असतात. या मॉलिक्युलचा जो काही मधला फोर्स आहे त्याला म्हणतात
इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. तर हे जे मॉलिक्यूल आहे हे पुनरुत्थात येण्यासाठी म्हणजे ओरिजिनल कंडिशनला येण्यासाठी प्रयत्न करतात आणि जेवढा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला असतो तेवढाच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स हा असतो. थोडक्यात असं आहे की डिफॉर्मिंग फोर्स जेवढा तुम्ही जास्तीत जास्त लावणार तेवढं डिफॉर्मेशन जास्त होणार. म्हणजे काय, डिफॉर्मिंग फोर्स is directly proportional to deformation. Now, whenever we apply the external applied force, means deforming force. Why? Because shape and size of the body changes. So, as we increase the external deforming force, then deformation also increases. Means dimension of the body is also changes. Okay. What is the exact definition of deformation? In short, deformation, the change in size, shape, or both of a body due to applied external force is called as deformation. म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि बॉडीची साईज आणि शेप बदलणे याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. डिफॉर्मिंग फोर्स, द फोर्स which produce deformation in a body is called as deforming force. ज्या फोर्सने डिफॉर्मेशन घडून येतं त्याला डिफॉर्मिंग फोर्स असे आपण म्हणतो. क्लिअर. आता पुढचा आहे इलास्टिसिटी. डेफिनेशन ऑफ इलास्टिसिटी, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल बॉडीज रिगेन their ओरिजिनल डायमेन्शन means shape and size or both after removal of deforming force is called as elasticity. Okay, now example, rubber band, steel wire, sponge. In a word, there is no perfectly elastic body. जगामध्ये परफेक्टली इलास्टिक बॉडी अस्तित्वात नाही, परंतु काही असं मटेरियल आहे ज्यांना आपण परफेक्टली इलास्टिक म्हणून कन्सिडर करतो.